बकिटामधला बर त्याने भरपूर फुटवा घालावा. इकडे या समोर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेती शाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षकांची किसाले रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, हा गहू आहे दिनेशराव मुलगीर, मुक्काम पोस्ट साळापुरी, तालुका जिल्हा परभणी यांचा. तर ह्या गव्हाला लावून किती दिवस झाले साहेब? त्याला 2 महिने झाले असतील. 2 महिन्याचा पेरीचा गहू आहे. 2 महिन्याचा पेरीचा गहू आहे, 50 ते 60 दिवसाचा. आता निसवायला लागलाय, जोडी मस्त धरली आणि निसवायला लागलाय. तर वंबी पण छान आहे. वंबीची ग्रोथ पहा. कल्ले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 18 ते 20 कल्ले आहेत. 18 ते 20 कल्ले म्हणल्यावर एका कल्ल्यामध्ये 3 गहू असतात बरं का. 1 2 3 हां, तर 3 10 30 आणि 3 10 30 म्हणजे एका वंबीमध्ये तुमच्या 50 ते 60 गहू आहेत. 50 ते 60 गहू. आणि एका जोडीमध्ये समजा किती हे येतं फुटवे? हां, बघा बरं. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22. एका जोडीमध्ये आपले 22 ठोम आहेत, म्हणजे त्याला ट्रेलिंग म्हणतो आपण, फुटवा. तर एका गव्हापासून आपले 20 फुटवे तयार झालेले आहेत, 20 ते 22. आणि एका वंबीला जवळपास 50 ते 60 गहू आहेत. तर ह्या हिशोबानं जर धरलं तर तुम्हाला कमीत कमी इथं 25 ते 28 क्विंटलाचा उतार येतो. एका एकरात 1 एकर कमी 1 एकर समजा नाही 35 मी किलो. समजा 1 एकराचं टार्गेट काढलं. कारण गव्हाची वंबी, गव्हाच्या वंबीची साईज, गव्हाच्या वंबीमध्ये भरणारे दाणे आणि त्या गव्हाला असणारा फुटवा, याच्यावरून त्याचं गणित बांधलं जातं. तर 1 एकर म्हणजे 43,560 स्क्वेअर फूट असतं. 43,560 स्क्वेअर फूट म्हणजे 1 एकर. तर आपण काय करतो, एका जे समजा आता जोडी मोजली ना आपण, ती जोडी आपण 6 इंचामध्ये धरतो. 6 इंचा. समजा आता हे रान सुटलं, तर हे समरान त्याच्यामध्ये आलं. आलं का लक्षात? जिथं समजा जास्त आहे दाट, ते बी त्याच याच्यात रेंजमध्ये गेलं आणि ती रिकामी जागा बी त्याच रेंजमध्ये गेली. तर आपण 6 इंच गुणिले 1 फुटवा आणि एका फुट्याला 20 कल्ले, 20 ट्रेलिंग आणि 20 ट्रेलिंगला एका वंबीला 20 कल्ले आणि 20 कल्ल्यामध्ये 60 गहू. अशा पद्धतीने जर आपण गणित धरलं तर तुम्हाला 28 ते 30 क्विंटलाचं ॲव्हरेज बसतं इथं. 25 ते 28 तर आरामशीर होईल. पण जर समजा अजून बी तुम्ही जर एखादा खता डोजवर जर दिला तर अजून 2-3 क्विंटल वाढू शकतं, म्हणजे 30 क्विंटलापर्यंत जाऊ शकतं. तर असं याचं व्यवस्थापन आहे. पहिल्या सुरुवातीला जर समजा आपण नत्रस्फुरत, पालाश, मुख्य अन्नद्रव्य, दुसऱ्या याला स्टेजला आपण कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि तिसऱ्या स्टेजला मायक्रोन्यूट्रल, असं जर समजा 120 दिवसाचं पीक असतं क्रॉप लाईन सर्व्हिस हे. तर 120 दिवस म्हणजे 4 महिने. तर 4 महिन्यामध्ये आपल्याला सव्वा महिन्याला ही रेंज द्यावं लागते डोसची, खताची, नत्र, स्फुरत आणि पालाश. तर त्याच्यात नत्र पहिल्या सव्वा महिन्यामध्ये नत्रयुक्त खतं, दुसऱ्या सव्वा महिन्यामध्ये पालाशयुक्त खतं, फॉस्फरसयुक्त खतं आणि तिसऱ्या महिन्यामध्ये पोटॅशयुक्त खतं. हे जर दिले तर आपल्या खताच्या ग्रेडनुसार आपल्या पिकाची वाढ योग्य प्रमाणे होऊन जास्तीत जास्त उत्पादन आपल्या शेतामध्ये मिळून जातं. तर हे आहे त्याचं क्रॉप लाईन सर्व्हिसचं ट्रीटमेंट. आणि जर समजा एखादा डोस जर समजा तुम्हाला आमचा द्यायचा असला तर मालकाला सांगा फोन करून, मग त्या हिशोबानं तुम्हाला देऊ याचा मॅच्युरिटी डोस. म्हणजे त्यावेळेस काय होतं आहे की आपली गहू चांगला भरतं आहे आणि गव्हाच्या दाण्यावर चमक येते. गव्हाच्या दाण्यावर चमक आली तर मार्केटमध्ये आपल्याला त्याला रेट पण चांगला मिळतो आणि उत्पादन पण वाढतं. कशामुळं? पाठीमागचा डोस कशाला काम करतो माहिती आहे का? इकडं आता हे पाठीमागची जे आहेत ना, हे पाठीमागून आलेली ट्रेलिंग. आता हे तर समजा वर जाणार आहे, पण हे जर समजा खाली पडलं तर हे खाली जिरून जातं. तर मग हे फास्ट वर आलं पाहिजे आणि हे पण याच्या रेंजमध्ये बसलं पाहिजे. त्यासाठी पाठीमागचा डोस काम करतो. कारण हे जवळपास आपल्या याच्यामध्ये 50%, 30 ते 40%, 50% जरी नसलं तरी 30% आहे. 30 ते 40%. मग ते जर समजा बसलं तर मग त्याचंच उत्पादन तुमचं 4 ते 5 क्विंटल कमी होतं. आलं लक्षात? आणि जर समजा ते जर डोस दिला तर याच्या बरोबर ते जर आलं ना
फास्टमध्ये उचलतं असं असतं. थँक्यू मित्रांनो, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. खूप छान केलं तुम्ही व्यवस्थापन, धन्यवाद. छान तुमची देखरेख छान आहे, व्यवस्थापन छान आहे, प्लॉट छान बसला आहे चारी कोपरीसारखा. पण ह्या वर्षी थंडी आहे, थंडीमुळं गहू चांगला येतो. फक्त ज्वारी असं थंडीमुळं पिवळ्या पडतात. वाढ नाही ज्वारी तर काय कुटमटल्यावानी झाल्या, सगळ्या पिवळ्या चुटूक पडल्या आता. इथं मोहरीची झाड हे उपटून टाका. हो. पुन्हा पुन्हा आम्ही ठेवत नाही मोहरी. हां पुन्हा लई होतंय ती झाड. एकदा पांजाळलं ना बरं भलता आम्ही ठेवत नाही. भलता डेरा. कसं राहिली हां काम चालू होती खुरपणी आमच्या टायमाला ते लई मोठा डेरा होतोय पुन्हा. मोहरी मारते ना गव्हाला. हां गव्हाला मारते मोहरी. आणि याला बी रान जास्त धरलं ना त्याच्यात. कोणतं बी आहे हे? अजित 102 व्हरायटी चांगली आहे, संशोधित व्हरायटी ग्रेड 1. वंबी मस्त आहे. याला उत्पादन 1 नंबर येतं अजितला. अजितमध्ये हे खायला पण चांगलं आहे, उत्पादनाला पण चांगलं आहे. आणि महिकोचं जे 70-70 आहे हां ते पण याच्या तोडीतच आहे. महिकोचं 70-70. अजितचं नाही 1 नंबर आहे ना हे. खायला वगैरे छान आहे ना. आपल्याला दोन्ही पण झालं पाहिजे ना, उत्पन्न आणि खायला गहू आपण घरी वापरतो म्हणल्यावर दोन्ही पण आपल्याला महत्त्वाचं आहे. पानं मस्त रुंद येतं, क्लोरोफिल छान आहे. क्लोरोफिल म्हणजे हरित लवाचं प्रमाण त्याच्यामध्ये 1 नंबर आहे. ताकद आहे पानामध्ये. हे दिसते ना कुठं कुठं टिपके. हे वातावरण क्लायमेट चेंजचे परिणाम असतात. वरून पान बघितल्यापेक्षा कधी कोण्या पिकाचं पान खालून बघायचं, खालून समजतंय काय येतं. कापसाचं पान आपण जसं खालून बघतो ना, खालून जास्त इगीन असतं वरल्यापेक्षा. तसं तसं कोण्याही पिकाचं, आता ऊसाचं, केळीचं, कापसाचं, गव्हाचं खालून. आता वरून फ्रेश दिसतं सगळं बघा, वरून फ्रेश आहे सगळं, पण खालून थोडंसं डिशीज दिसतं. हे एक आहे, बाकी क्लिअर आहे. ओके चला येतो मग.